हरी वासुदेव। अथापयामि पंचामृतस्नानं समर्पयामि। हरि ओम। हरि ओम। सतमे देवी तथा समरण्यं भवावजसंगते कामदेव समद्वतं देवजे पितृसुद्धिरं वयोधरामि वेदस्नानार्थं सिद्धियतां वयस्नानं समर्पयामि। वयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्ते सकलविचारादि गन्धपुष्पं समर्पयामि। प्रार्थना नमस्कारं समर्पयामि। उत्तरे निर्माल्य विसृज्येताभिषेकं कुर्यात्। ओम विक्राम अभिषेक आपण विधान करत आहोत. विधान अंघोळ घालण्याचं महत्वाचं कार्य असं आहे, कारण असं आहे की आपल्याकडे जे सर्वात उत्तम, सर्वात उच्च, सर्वात उत्कृष्ट प्रतीचं म्हणून जे आहे ते आपण परमेश्वराला देतो. त्याप्रमाणे त्याला सिद्ध करण्यासाठी, पोषण देण्यासाठी असं हे दुधाचं स्नान आपण घातलं. आता शर्करा स्नान आपण घालतो आहोत. देवाला तोंडाला साखर लावून गोड तोंड करत आहोत. विठुरायाचं हे ध्यान कसं आहे तर ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा हा विठोबाराया आहे. त्याच्या छातीवर वैजयंती माळ रोळते आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. पांडुरंगाच्या तेजापुढे प्रत्यक्ष सूर्यचंद्रही दिपून जातात. सर्वस्व देणाऱ्या मेघासारखा तो सावळा रंगाचा आहे. त्याच्या कपाळावर टिळक आहे. माथ्यावर ज्ञान आणि सद्गुणाच्या रत्नांनी मंडित असा मुकुट आहे. त्याच प्रकाशात तो भक्तांना न्याहाळतो आहे. ही स्वयंभू वालुकामय मूर्ती आपण पाहत आहोत. ही 108 सेंटीमीटर उंचीची वालुकामय मूर्ती आहे. आपण या मूर्तीला अभिषेक करतो आहोत. शर्करा स्नान घालतो आहोत. प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि। नमः करोमि उत्तरे निर्वाचनाभिषेकं कुर्यात्। हरि ओम। पंचामृतानं अभिषेक घालतो आहोत. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला जातो आहे. पुन्हा एकदा आपण दुधानं विठोबाला आंघोळ घालणार आहोत. हे दृश्य मोठं विलोभनीय दिसतंय बघा. म्हणजे तान्हा रामचंद्र दूध पिताना मुखातून आलेला ओघळ हृदयापर्यंत आला तेव्हा मोरोपंत म्हणतात, मंदाकिनीचा गगनी प्रवाहतो, चंद्रप्रभा पांडुरकाय वाहतो. आता इथे तर प्रत्यक्ष सगळा मेघश्यामच दुधानं माखून जातो आहे, दुधानं ढवळतो आहे. तर त्याचं सौंदर्य ते काय वर्णावं. दुधानं अभिषेक होतो आहे पांडुरंगाचा. स्निग्धता देणारं आणि पोषण देणारं असं हे जे गोरस आहे, जे दूध आहे, त्याला भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार अत्यंत उच्च असं स्थान आहे. त्यानंच आपण पांडुरंगाचा अभिषेक केला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग आहे. पाठीवर शिंक आहे. गळ्यात कौस्तुभमणी विराजतो आहे. हृदयावर वत्सलांछन आहे. कमरेवर कमरबंध आहे. पोटावर त्रिवल्ली आहे. या मूर्तीला पाहून कोणा भक्ताचं ध्यान त्यामध्ये गुंग होणार नाही, त्यामध्ये मग्न होणार नाही. कोणता भक्त असेल तो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. गळा तुळसीहार, कांटे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अशी आहे ही श्री विठ्ठलाची सहज सुंदर मूर्ती. ती गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केलेली असल्यामुळे ती अचल आहे. असा तो निश्चल योगमुद्रेतला विठोबाराया. ही स्वयंभू मूर्ती ही भावतत्व दर्शनाने ज्ञानमूर्ती आहे. दर्शन रूपाने योगमूर्ती आहे.
तर भावदर्शनानं ही भगवत मूर्ती आहे. हा विठोबाराया कटेवरती हात ठेवून कमरेवरती हात ठेवून का बरं उभा आहे? त्याच्या हातात कोणतंही आयुध नाहीये. त्याचा वरद मुद्रेतलाही हात नाहीये. कोणतंही आयुध हातात नसलेला असा हा विठुराया तो उदास नाहीये, तर कमरेवर हात ठेवण्याच्या योगानं तो दाखवतो आहे की मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते. माझ्याकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा माया नदी मुळीच खोल वाटणार नाही. ही काय कमरे इतकीच तर आहे आणि या काठाला मी उभा आहेच ना. माझ्यावरती निर्धास्त होऊन कोणाही भक्तानं खुशाल या भवसागरामध्ये उतरावं आणि सर्व मायेवरती विजय मिळवत परब्रह्माशी म्हणजे माझ्याशी एकरूप होण्यासाठी माझ्याकडे यावं. मायेला अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानाची नदी तरून जायची आहे. ती विठ्ठल नामाने आणि विठ्ठलाच्या दर्शनानेच ती पार करता येणार आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत आहेत. समवेत आहेत यावर्षीचे मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करी न उपवासी गाई न अहर्निशी मुखी नाम. असा हा पंढरीचा विठुराया. त्याला भेटण्यासाठी जीवाची ओढ लागून लक्षावधी वारकरी पायी वारी करत पंढरपुरात पोहोचतात. त्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आजचे मानाचे वारकरी श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे ते राहतात अंबासन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक येथे. सर्व वारकरी बंधू भगिनींचे प्रतिनिधी म्हणून आज त्यांना हा मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय पूजेमध्ये महापूजेमध्ये ते सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात